सध्या देशात सगळीकडे गॅस टंचाईची चर्चा आहे. LPG आणि CNGच्या तुटवड्याबाबत आपण अनेक बातम्या पाहतोय. मागच्या व्हिडिओवर एका प्रेक्षकाची कमेंट आली होती. त्यांनी विचारलं होतं की सरकारने गॅस संपल्यामुळे एस्मा लावला आहे का. आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे की बातम्यांमध्ये व्हायरल होत असलेल्या या एस्मा कायद्यामागचं सत्य आणि सरकारी आदेशाची अचूक माहिती उलगडणे. हो, आणि हा खूप मोठा गैरसमज आहे. माझ्या अनुभवातून सांगतो, जेव्हा जेव्हा अशी टंचाई येते तेव्हा माध्यमांमध्ये गोंधळ उडतो. गॅस संकटासाठी एस्मा लागू झाला आहे ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. म्हणजे हा फक्त माध्यमांचा गोंधळ आहे. मग नक्की कोणता कायदा लागू झालाय? बघा, सरकारने इसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट म्हणजे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955. अच्छा, ECA 1955. अगदी बरोबर. या ECA कायद्याच्या कलम 3 अंतर्गत नॅचरल गॅस सप्लाय रेग्युलेशन ऑर्डर 2026 लागू केली आहे. दोन्ही कायद्यांमधला फरक थोडक्यात सांगायचा तर एस्मा 1968 हा संप किंवा कामबंद रोखण्यासाठी असतो. त्यात 1 वर्षात तुरुंगवासाची शिक्षा आहे. आणि सध्याचा कायदा? सध्या लागू असलेला ECA 1955 हा साठेबाजी रोखण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आहे. या कायद्याच्या कलम 7 नुसार चक्क 7 वर्ष तुरुंगवास आणि मालमत्ता जप्तीची कठोर तरतूद आहे. बापरे, 7 वर्षांची शिक्षा. श्रोत्यांनो, तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? तुमचं मत कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच कायदेशीर आणि अचूक माहितीसाठी आपल्या महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पण म्हणजे आता गॅस कुणाला आधी मिळणार याचा काही क्रम ठरला आहे का? होय, आपण सविस्तर बघूया. शासनाने या ECA कायद्यानुसार 4 प्राधान्यक्रम ठरवून दिले आहेत. पहिली स्टेप, घरगुती PNG आणि वाहनांसाठी CNGला 100% पुरवठा करा. दुसरी स्टेप, खत उत्पादक कंपन्यांना गॅस द्या, कारण शेती महत्वाची आहे. नक्कीच. आणि तिसरी स्टेप, LPG उत्पादन अविरत सुरू ठेवा. चौथी आणि शेवटची स्टेप म्हणजे इतर उद्योगांना शेवटी उरलेला पुरवठा करा. असा हा स्पष्ट प्राधान्यक्रम आहे. तुमच्या गावात अशी गॅसची समस्या आहे का? असेल तर तुमची समस्या कमेंटमध्ये लिहा. आणि पुन्हा एकदा आठवण करून देते, महसूलशाही चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. थोडक्यात सांगायचं तर एस्मा संप रोखतो आणि ECA साठेबाजी मोडीत काढतो. अगदी बरोबर. आणि एक किस्सा पाहूया, किंवा असा विचार करा की हे कायदे फक्त कागदावर नसतात. जागतिक संकटाच्या वेळी ते आपल्या स्वयंपाकघरातील चूल भिजू नये यासाठी ढाल बनून उभे असतात. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन आपल्याला यापुढेही हवंय. मग आपला महसूलशाही YouTube चॅनल नक्कीच उपयुक्त ठरेल. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की साठेबाजीची तक्रार सामान्य माणूस कशी करू शकतो. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या WhatsApp आणि Telegram ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.